बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये भर दिवसा माजी सरपंचाचं घर फोडून दागिने लंपास करण्यात आले। पाटोदा गावामध्ये चोरट्यांनी कल्याण पेरेंच्या घरात घुसून 11 तोळे सोनं लंपास केलंय। माजी सरपंचाचं कुटुंब शेतावर गेलेलं असताना घर फोडून चोरीचा प्रकार घडला। सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि चोरट्यांचा शोध सुरू आहे। दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी माजी सरपंचाचं बंद घर फोडून कपाटात ठेवलेले 11 तोळे वजनाचे दागिने लंपास केल्याची घटना घडली। भर दिवसा पाटोदा गावात हा सगळा प्रकार घडलाय। हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। कल्याण पेरे असं माजी सरपंचाचं नाव असून त्यांचं संपूर्ण कुटुंब हे घराला कुलूप लावून सकाळी शेतात गेलं होतं। ते शेतात जाताच विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या 3 चोरट्यांनी घरात प्रवेश केला। हे दागिने लंपास केले आणि दिवसाढवळ्या गावात घरफोडी झाल्यानं भीतीचं वातावरण हे सध्या पसरलं। या प्रकरणी संभाजीनगरमधल्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध सध्या घेत आहेत।